तर ते मेडिकेशन फार्मासिस्ट पर्यंत पोहोचतं, फार्मासिस्ट त्यांना डिस्पेन्स करतो तर ते मेडिकेशन पेशंट पर्यंत पोहोचतं. तर अशा प्रकारे हे मेडिकेशन आपण लिंक करत असतो. तर हे 3 वर्ड जे आहेत स्टुडंट्स, हे आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये कॉमनली विचार, म्हणजे या ठिकाणी लॅटिन टर्मचा वापर डॉक्टर्स करतात वाईल रायटिंग द प्रिस्क्रिप्शन टू सेव्ह देअर टाइम. पण याचं एक्सप्लेनेशन देणं ही फार्मासिस्टची जबाबदारी आहे. सो दिस इज साय ऑफ साईड. याचं मिनिंग असतो इंग्लिशमध्ये वेन इट इज नेसेसरी. वेन द प्रिस्क्रिप्शन कंटेनिंग द नार्कोटिक अँड द सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस. जर समजा एस्पायरंट्स प्रिस्क्रिप्शन मध्ये नार्कोटिक अँड द सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस जर इन्क्लूड केलेले असतील तर हे आरएक्स नसेल तर हे एनआरएक्स असतं. आणि एस्पायरंट्स अजून एक महत्वाची पॉइंट आहे यामध्ये की याचा जो कलर असतो तर तो रेड मध्ये असतो, रेड इंक मध्ये असतो. अँटीसिबोस याचा अर्थ एसी म्हणजे मील्सच्या बिफोर, पोस्ट सिबोस म्हणजे आफ्टर द मील्स, आणि एस्पायरंट इंटरसिबोस याचा अर्थ असतो बिटवीन द मील्स. तर एस्पायरंट्स आजच्या या युनिक सेशन मध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी या सिरीजमध्ये फार्मास्युटिक्सच्या सिरीजमध्ये एक टॉपिक घेऊन आलेलो आहे आणि दॅट इज कॉल्ड एज अ प्रिस्क्रिप्शन. तर एस्पायरंट्स प्रिस्क्रिप्शन या टॉपिकला आपण आधी पण थोडंसं समजून कुठे ना कुठे घेतलेलंच असतं, कारण हा आपल्या डेली रुटीन मधला एक पार्ट आहे. जसं आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर ज्या पेजवरती सर्व मेडिसिन्स लिहितो, डॉक्टर ज्या पेजवरती सगळे सिम्पटम्स लिहितो, डॉक्टर ज्या पेजवरती तुमची पाठीमागची हिस्ट्री लिहितो, तर एस्पायरंट दॅट पेज इज कॉल्ड ॲज अ प्रिस्क्रिप्शन. मग हे प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय? एक रिटन ऑर्डर असते. कुणासाठी असते ही प्रिस्क्रिप्शनची रिटन ऑर्डर? ऍटलिस्ट दोघांसाठी असते. फर्स्ट वन द फार्मासिस्ट साठी असते टू डिस्पेन्स द समथिंग, अँड द सेकंड वन ही ऑर्डर असते पेशंटच्या इन्स्ट्रक्शन साठी. बघू आपण प्रिस्क्रिप्शनचे सगळे पॉइंट्स क्लिअर करू. पण या प्रिस्क्रिप्शन मध्ये अजून काही इम्पॉर्टंट आहे एस्पायरंट्स. आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये जीपॅट, नायपर, ड्रग इन्स्पेक्टर, एमपीएससी, यूपीएससी सर्वीकडे याच्या लॅटिन टर्म्स वरती जास्त फोकस आहे. लॅटिन टर्म्स या सध्या तुम्हाला पूर्ण कम्प्लिटली नोन असायला पाहिजे, तरच तुम्हाला इथून अॅक्युरेट आन्सर्स पाहायला मिळतील. चला तर समजून घेऊया या टॉपिकला, समजून घेऊया ह्या बीटला. व्हॉट इज अ मिनिंग ऑफ प्रिस्क्रिप्शन? सी, तर एस्पायरंट्स प्रिस्क्रिप्शन इज अ रिटन ऑर्डर. तर प्रिस्क्रिप्शन हे काय आहे? प्रिस्क्रिप्शन ही रिटन ऑर्डर आहे. रिटन इन द सेन्स की डॉक्टर हा ओरली देत नाही, तर ही ऑर्डर डॉक्टर कशी देत आहे सांगा? प्रिस्क्रिप्शन ही एक रिटन ऑर्डर आहे. डॉक्टर हा प्रिस्क्रिप्शन ही एक रिटन ऑर्डर आहे जी डॉक्टरने दिलेली असते. ओके, डॉक्टर जे लिहितो. ओके, सो एस्पायरंट्स द प्रिस्क्रिप्शन इज अ रिटन ऑर्डर इश्यूड बाय द रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर, म्हणजे हा आरएमपी असतो. मग एस्पायरंट्स आपल्याकडे आरएमपी म्हणल्यानंतर फक्त ह्युमन साठी जो आपल्याकडे एमबीबीएस असतो तोच नाही, तर आपल्याकडे एमबीबीएस हा पण एक डॉक्टर आहे. आपल्याकडे डेंटिस्ट हा पण एक डॉक्टर आहे, बीडीएस, किंवा आपल्याकडे बॅचलर इन वेटरनरी सायन्स वेटरनरीचा पण डॉक्टर आहे. हे तिघांचं इक्वेलन्सी इथं आपण आरएमपीच्या नावाने करतो, ज्यांना आपण म्हणतो रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर. दिस इज कॉल्ड आरएमपी. ही एक रिटन ऑर्डर आहे एस्पायरंट्स. जी आरएमपीची असते किंवा अनदर लायसन्स्ड हेल्थ केअर प्रॅक्टिशनर सच ॲज द डेंटिस्ट और द वेटरनेरियन, जो डायरेक्ट करत असतो फार्मासिस्टला टू कंपाऊंड. ऍक्च्युली ही डेफिनेशन खूप ओल्ड आहे एस्पायरंट्स. इथं कंपाऊंड हा आजच्या डेटमध्ये वर्ड येणार नाही, बिकॉज राईट नाव देर विल नॉट बी अलाउड टू कंपाऊंड द ड्रग इनसाइड द फार्मसी. हे सध्या परमिशन नाही आहे, हे ओल्ड डेफिनेशन नुसार आहे. या ठिकाणी कंपाऊंडच्या जागी जो वर्ड यायला पाहिजे तो डिस्पेन्स यायला पाहिजे, कारण का बनवणे हे आता प्रोसेस बंद आहे. हे पहा, डायरेक्टिंग फार्मासिस्ट टू कंपाऊंड, प्रिपेअर, डिस्पेन्स अँड लेबल अ स्पेसिफिक मेडिकेशन फॉर अ पर्टिक्युलर पेशंट. म्हणजे ही ऑर्डर कुणासाठी? फार्मासिस्टसाठी, की तुम्ही ड्रग कंपाऊंड करा, प्रिपेअर करा, डिस्पेन्स करा आणि त्याला लेबल करा. कुणासाठी? पर्टिक्युलर पेशंटसाठी. आणि प्रिस्क्रिप्शन ही लिंक असते इन बिटवीन द फिजिशियन, फार्मासिस्ट आणि पेशंट. ह्या तिघांच्या मधली लिंक असते. बरोबर आहे. जसं डॉक्टर ते मेडिकेशन देतो तर ते मेडिकेशन फार्मासिस्ट पर्यंत पोहोचतं, फार्मासिस्ट त्यांना डिस्पेन्स करतो तर ते मेडिकेशन पेशंट पर्यंत पोहोचतं. तर अशा प्रकारे हे मेडिकेशन आपण लिंक करत असतो. फिजिशियन पासून फार्मासिस्ट पर्यंत, फार्मासिस्ट पासून पेशंट पर्यंत. मग आता या प्रिस्क्रिप्शन मध्ये जनरली काय इन्क्लुडेड आहे? तर पहा फ्रेंड्स, नेम ऑफ द ड्रग यामध्ये इन्क्लुडेड आहे. स्ट्रेंथ अँड द क्वांटिटी ऑफ द ड्रग. ड्रग हा किती स्ट्रेंथनी असायला पाहिजे, ड्रगची क्वांटिटी किती असायला पाहिजे फ्रेंड्स, हे सध्या याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. डोसेस फॉर्म, तर हे सॉलिड आहे, टॅबलेट आहे, कॅप्सूल आहे, सस्पेन्शन आहे, इमल्शन आहे, हे सध्या यामध्ये इन्क्लूड असतं एस्पायरंट्स. रूट अँड द मेथड ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, आपण कोणत्या रूटनी, कोणत्या मेथड्सनी ड्रग ऍडमिनिस्टर करतो. फ्रिक्वेन्सीचा अर्थ काय एस्पायरंट्स,
की हा कोर्स किती किंवा याच्यावरती जे प्रिस्क्राइब्ड मेडिसिन्स आहेत ते किती डेजसाठी देण्यात आलेले आहेत, फ्रिक्वेन्सी काय आहे, ड्युरेशन काय आहे. सो फ्रिक्वेन्सी इन द सेन्स की आपण म्हणजे बीस इन डाय आहे की 2 times इन अ डे, 3 times इन अ डे और सिंगल टाइम इन अ डे, आणि ड्युरेशन म्हणजे किती दिवसासाठी आहे. प्रिस्क्रिप्शन आर जनरली रिटन इन द इंग्लिश, बट लॅटिन वर्ड्स, लॅटिन टर्म्स, लॅटिन अब्रिव्हिएशन्स मे बी युज्ड टू राईट अ प्रिस्क्रिप्शन. एक छोटंसं एक्झाम्पल तुम्हाला मी देतो. हे छोटंसं एक्झाम्पल तुम्हाला थोडीशी क्लॅरिटी देईल एस्पिरंट्स. हे पहा. सो लॅटिन वर्ड्स हे काय असतात सांगा. तर लॅटिन वर्ड्स आहेत हे यूज केले जातात कॉमनली बाय RMP टू सेव्ह देअर टाइम्स. त्याचा टाइम सेव्ह करण्यासाठी ते लॅटिन वर्डचा यूज करतात. जसं की तुमच्या समोर मी या ठिकाणी एक तुम्हाला इथं एक्सप्लेनेशन देतो. पहा की हे नेमकं काय असतं आणि कशा पद्धतीने याचा वापर होऊ शकतो. सी, माझ्यासमोर एक प्रिस्क्रिप्शन आहे एस्पिरंट, समजून घ्या. माझ्यासमोर एक प्रिस्क्रिप्शन आहे. समजा हे माझ्यासमोर प्रिस्क्रिप्शन आहे आणि डॉक्टरने याच्यासमोर अँटी हायपरटेन्सिव्ह टॅब्लेट्सला याने दिलेलं आहे. आणि समजा इथं हे टॅब्लेट्स दिल्यानंतर त्यांनी असं लिहिलेलं आहे SOS आणि हे प्रिस्क्रिप्शन त्यांना दिलं. मग आता आपण एक ऍझ्युम करू की या पेशंटनी काय केलं की याचा जो डोस होता तो होता जनरली 50 mg, बट डॉक्टरने दिलेला डोस हा 50 mg होता आणि 1 टाइम इन अ डे असा होता. बट काय झालं की या पेशंटनी समजा मॉर्निंगला पण घेतला, आफ्टरनूनला पण घेतला आणि इव्हनिंगला पण हा डोस कंप्लीट केला. मग काय झालं सांगा की ड्रग होता अँटी हायपरटेन्सिव्ह आणि आपण घेतला होता टू कंट्रोल द हायपरटेन्शन. म्हणजे काय, जे हायपरटेन्शन ब्लड प्रेशर जे अबाव नॉर्मल आहे, आपलं मेन टार्गेट होतं की हे ब्लड प्रेशर हे नॉर्मल पर्यंत यावं. पण काय झालं की 3 times इन अ डे म्हणजे 3 वेळा घेतल्यामुळे हे ब्लड प्रेशर हायपर कडून नॉर्मल कडे न येता हे ब्लड प्रेशर हायपर कडून हायपोकडे चाललं गेलं. मग मला सांगा की हे जो कोणी पेशंट आहे त्या पेशंटनी कंप्लेंट केली डॉक्टरच्या अगेन्स्ट मध्ये. So doctor has given this tablet and initially she was suffering from the hypertension, but right now after taking this tablet she is suffering from the hypotension. The problem is doctor's prescription. असं जर समजा क्लेम करण्यात आला तर डॉक्टर हा क्लिअर कट सांगतो की मी प्रिस्क्रिप्शन वरती इथं काय लिहिलेलं आहे SOS. हा, तर एस्पिरंट्स याचं मिनिंग आहे, येस हा शॉर्ट फॉर्म आहे बट याचं मिनिंग आहे येस. सो दिस इज साय ऑपोसाइड. याचं मिनिंग असतो इंग्लिशमध्ये वेन इट इज नेसेसरी. मग डॉक्टरनी सांगितलं की मी ऑलरेडी तिथे मेन्शन केलेलं आहे की ज्या वेळेला गरज वाटते त्याच वेळेला हे मेडिसिन तुम्ही घ्या. मग मला सांगा एस्पिरंट्स, ड्यू टू लॅक ऑफ लॅटिन टर्म नॉलेज काय झालं की हे प्रिस्क्रिप्शन मिसगाईड झालं. आणि म्हणून फार्मासिस्ट, आता हे पेशंटकडे तर आपण अपेक्षित नाही करू शकत की पेशंट शुड नो अबाउट द लॅटिन टर्म्स, नाही. तर आपण एक्सपेक्ट काय करू शकतो एस्पिरंट्स की फार्मासिस्ट शुड नो अबाउट दिस लॅटिन टर्म्स आणि फार्मासिस्ट हॅज टू अंडरस्टँड की व्हॉट द डॉक्टर हॅज रिटन अँड फार्मासिस्ट हॅज टू एक्सप्लेन द मिनिंग ऑफ दिस लॅटिन टर्म्स टू द पेशंट आणि पेशंट याच्या अकॉर्डिंगली कॉम्प्लायन्स दाखवेल. म्हणजे या ठिकाणी लॅटिन टर्मचा वापर डॉक्टर्स करतात वाईल रायटिंग द प्रिस्क्रिप्शन टू सेव्ह देअर टाइम. पण याचं एक्सप्लेनेशन देणं ही फार्मासिस्टची जबाबदारी आहे. याचं एक्सप्लेनेशन देणं पेशंटला ही पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी फार्मासिस्टची असते. म्हणून फार्मासिस्ट शुड हॅव द सफिशियंट नॉलेज ऑफ लॅटिन टर्म्स. आणि म्हणून एस्पिरंट्स हे लॅटिन टर्म्स आज आपण एका टॉपिक लेवल पर्यंत घेऊन जाणार आहोत, यांना समजून पण घेणार आहोत एस्पिरंट्स की हे काय सांगतात, कशाबद्दलची आयडिया देतात. मग आता बघा, प्रिस्क्रिप्शन हे इंग्लिशमध्ये असतं बट लॅटिन वर्ड्स, टर्म्स, ॲब्रिव्हिएशन हे याच्यामध्ये यूज केले जातात. So therefore the pharmacist must be familiar with the commonly used prescription terminology and their abbreviations. मग जे काही abbreviations डॉक्टर डेली वापरतो, डेली यूज करतो त्याच्याबद्दल फार्मासिस्टला माहित असणं अनिवार्य आहे. कारण तो मग पेशंटला काय देईल, त्याची काउन्सिलिंग करेल, गायडन्स देईल, हाऊ टू टेक दिस ड्रग और व्हॉट एव्हर इट मे बी. मग आता आपण इथं पुढे चाललो की प्रिस्क्रिप्शन मध्ये कोणते कोणते पार्ट्स असतात. पार्ट्स मध्ये प्रिस्क्रिप्शन मध्ये डेट असते, कारण डेट हे इंडिकेट करते की कोणत्या डेटला आपण RMP कडे व्हिजिट केलेला आहे. पेशंट नेम असतो कारण प्रिस्क्रिप्शन चेंज होऊ नये. एज, सेक्स आणि ऍड्रेस पण असतो या पेशंटचा. सुपरस्क्रिप्शन आहे एस्पिरंट्स, हे काय आहे आता आपण पाहूया. इन्स्क्रिप्शन आहे, सबस्क्रिप्शन आहे. तर हे 3 वर्ड जे आहेत एस्पिरंट्स हे आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये कॉमनली विचारले जातात. सुपरस्क्रिप्शन, इन्स्क्रिप्शन अँड सबस्क्रिप्शन. आणि अजून एक पार्ट असतो दॅट इज कॉल्ड ॲज अ सिग्नेचर. हा सध्या आपल्या एक्झाम मध्ये थोडासा विचारलेला या ठिकाणी पार्ट आहे. रिन्युअल इन्स्ट्रक्शन आहेत आणि त्याच्यानंतर यामध्ये पहा सिग्नेचर, ऍड्रेस, रजिस्ट्रेशन नंबर ऑफ द प्रिस्क्रायबर, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी असतात. पण तुम्हाला माहित असू द्या महाराष्ट्रामध्ये एक मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला माहित असू द्या महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टींची आतापर्यंत कोण एवढी दखल घेतलेली नाहीये, पण इट वॉज देअर. प्रत्येक रुरल एरियामध्ये आपल्याकडे
प्रॉपर अवेलेबिलिटी डॉक्टरची नसल्यामुळे, सो प्रत्येक रुरल एरियामध्ये प्रॉपर डॉक्टरची अवेलेबिलिटी नसल्यामुळे काही ठिकाणी सो डॉक्टर्स म्हणून काही बिहारी लोक याची प्रॅक्टिस करतात. तुम्हाला सगळ्याला याच्याबद्दल आयडिया असेल. रुरल एरियाजमध्ये सो त्यांचं एज्युकेशन म्हणजे काय असतं माहितीये का? त्यांचं एज्युकेशन म्हणजे एखाद्या ऑलरेडी जो सेट डॉक्टर आहे त्यांच्या अंडरमध्ये काही सो प्रॅक्टिस करणे, काही डेजसाठी काही मंथसाठी, नंतर ते स्वतः रुरल एरियामध्ये येऊन ती प्रॅक्टिस करतात. मग तुम्ही पाहिलं असेल की यांचं प्रिस्क्रिप्शन जे असतं ना, ज्याच्यावरती हे मेडिसिन्सला प्रिस्क्राईब करतात, त्यांच्यावरती डॉक्टरचं नेम नसतं, डॉक्टरची डिग्री नसते किंवा डॉक्टरचं रजिस्ट्रेशन नंबरही नसतो. सो आणि तो असायला पाहिजे टू अवॉइड दिस माल प्रॅक्टिस. म्हणून सो जो रिअल डॉक्टर आहे त्याच्या प्रिस्क्रिप्शन वरती हे सगळ्या गोष्टी असणं मॅन्डेटरी असतं. याच्यावर इंडिकेट करते की तो रजिस्टर RMP आहे की नाही आहे. मग आता इथून बघा, पहिला पॉइंट सुरू झाला, डेट. डेट इंडिकेट्स की द विच द प्रिस्क्रिप्शन वॉज, सो कोणत्या डेटला हे प्रिस्क्रिप्शन लिहिलं गेलेलं आहे हे इंडिकेट करतं. यामध्ये डेटची इम्पॉर्टन्स काय बघा, सो फार्मासिस्टला प्रिस्क्रिप्शन फाइंड आउट करण्यासाठी मदत होते. सो हेल्प टू आयडेंटिफाय द डेट ऑफ प्रिस्क्रिप्शन फॉर द डिस्पेन्सिंग साठी सध्या या प्रिस्क्रिप्शनची त्याला, या डेटची त्याला हेल्प होते. असिस्ट इन द डिटरमाइनिंग वेदर द प्रिस्क्रिप्शन इज रिसेंट ऑर द ओल्ड. फार्मासिस्ट डेट वरून समजून घेऊ शकतो की हे आत्ताच झालेलं, आत्ताच देण्यात आलेलं प्रिस्क्रिप्शन आहे की हे खूप ओल्ड आहे. सो तुम्हाला माहिती आहे की काही टॅबलेट्स हे आपण रिपीट घेत असतो सेम प्रिस्क्रिप्शन वरती. रिडिस्पेन्सिंग सध्या यावरती आपण अलाउ करतो. पण पहा, सो ओल्डर दॅन द 3 months फार्मासिस्ट नेव्हर अलाउड टू रिडिस्पेन्स. फार्मासिस्ट म्हणतात की तुम्हाला वापस आता डॉक्टरला कन्सर्न करावं लागेल, देन आय विल गिव्ह दिस ड्रग. आणि सो याचा मिसयूज म्हणजे काय की त्या प्रिस्क्रिप्शनचा मिसयूज होण्यापासून स्टॉप होतं. सो अशा प्रकारची इम्पॉर्टन्स असतात डेटचे. म्हणून डेट असणं प्रिस्क्रिप्शन वरती हे खूप थोडंसं अनिवार्य आहे. यानंतर पहा एस्पायरंट्स नेक्स्ट नेम, एज, सेक्स, ऍड्रेस ऑफ द पेशंट. तर हे पेशंटसाठी आहे. सो हे करेक्टली आयडेंटिफाय द पेशंट म्हणून हे सगळं दिलेलं असतं. एस्पायरंट्स प्रिव्हेंट द डिस्पेन्सिंग ऑफ मेडिसिन टू द रॉंग पेशंट. जर हे चुकीच्या पद्धतीने झालं तर एका पेशंटची जे काही मेडिसिन्स आहेत हे दुसऱ्या पेशंटला चालल्या जातील. एज अँड सेक्स आर पर्टिक्युलरली इम्पॉर्टंट फॉर द चेकिंग द अप्रोप्रिएटनेस ऑफ द प्रिस्क्राइब्ड डोस. तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे एज आणि सेक्स नुसार डोस प्रिस्क्राईब केला जातो. सो एज अँड सेक्स प्लस एस्पायरंट्स, सो नॉर्मल वुमन, प्रेग्नेंट वुमन, चिल्ड्रन्स यांच्या सगळ्यानुसार डोस कॅल्क्युलेशन्स होतात. मग हे डोस कॅल्क्युलेशन्स करत असताना सो एज अँड सेक्स जर मेन्शन नसेल तर डोस व्हॅरी होऊ शकतो. एस्पायरंट्स एज इज स्पेशली इम्पॉर्टंट इन द चिल्ड्रन अँड द एज्ड पेशंट. यांच्यासाठी डोस देत असताना एज हे खूप इम्पॉर्टंट क्रायटेरिया असतो. पेशंट ऍड्रेस हा खूप महत्वाचा असेल. जर फर्दर काही इन्व्हेस्टिगेशन असेल, फर्दर काही आयडेंटिफिकेशन असेल तर त्याचा ऍड्रेस सध्या तिथे रिपोर्ट केला जातो. ह्या सगळ्या गोष्टी प्रायोरिटीवरती आणि प्रायमरी लेवलवरती प्रिस्क्रिप्शन मध्ये असतातच. यानंतर आहे सुपरस्क्रिप्शन. तर एस्पायरंट्स सुपरस्क्रिप्शन इज रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल RX. तुम्हाला माहित असू द्या, RX हा जो सिम्बॉल आहे यामध्ये याचा रिअल मिनिंग असतो यूटेक. ओके, सो RX चा जो सिम्बॉल आहे एस्पायरंट्स याचा रिअल मिनिंग असतो यूटेक, म्हणजे तुम्ही घ्या, हे मेडिसिन घ्या असं कोण म्हणतं? प्रिस्क्रिप्शन देणारा RMP म्हणत असतो टू द पेशंट, यूटेक. सो याला आपण अजून एक नेम दिलेला आहे, सो दॅट इज व्हॉट द रिसिप्ट. सो हे पहा, द सुपरस्क्रिप्शन इज रिप्रेझेंटेड बाय RX. RX इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड दॅट इज कॉल्ड एज अ रिसिप्ट. आणि याचं खरं मिनिंग असतं टेक ऑर द यूटेक, घ्या किंवा तुम्ही घ्या असा याचा मिनिंग असतो. बट लक्षात घ्या पेरेंट्स, या ठिकाणी हे जे RX आहे हे एका प्रिस्क्रिप्शन मध्ये हे RX नसून हे NRX असतं. कोणत्या प्रिस्क्रिप्शन मध्ये सांगा? वेन द प्रिस्क्रिप्शन कंटेनिंग द नार्कोटिक अँड द सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस. जर समजा पेरेंट्स प्रिस्क्रिप्शन मध्ये नार्कोटिक अँड द सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस जर इन्क्लूड केलेले असतील तर हे RX नसेल तर हे NRX असतं. आणि पेरेंट्स अजून एक महत्वाची पॉइंट आहे यामध्ये की याचा जो कलर असतो तर तो रेड मध्ये असतो, रेड इंक मध्ये असतो. एवढे पॉइंट लक्षात ठेवा. सो RX याचा मिनिंग आहे यूटेक. पण पेरेंट्स हिस्टॉरिकली म्हणजे जर हे आपण याची हिस्ट्री पाहिली, द RX हॅज बीन असोसिएटेड विथ द साइन ऑफ ज्युपिटर. म्हणजे काय पेरेंट्स, हा असतो तुमचा नॉट RX, हा हिस्टॉरिकली इंडिकेट करत असतो RJ. J स्टँड फॉर ज्युपिटर. याचा अर्थ काय माहितीये का की हु वॉज रिगार्डेड इन एन्शियंट टाइम ॲज द गॉड असोसिएटेड विथ द हिलिंग अँड द प्रोटेक्शन. म्हणजे काय माहितीये का पेरेंट्स की ज्या वेळेला फार्मासिस्ट म्हणजे RMP ज्याला RX रिटर्न मध्ये लिहित असतो प्रिस्क्रिप्शन वरती, त्यावेळेला एक सुपरनॅचरल पॉवर सध्या त्याच्यासोबत काम करत असते. J स्टँड फॉर ज्युपिटर, गॉड ऑफ ज्युपिटर. याचं म्हणणं आहे की जे हे मी मेडिसिन देत आहे हे कोण म्हणते सांगा? हे RMP साठी आहे. जे हे मेडिसिन मी देत आहे हे गॉड, की या मेडिसिननी त्याची हिलिंग आणि त्याची प्रोटेक्शन होऊ दे, असं सध्या याचं हिस्टॉरिकल मिनिंग आहे. म्हणजे हे RX नसून हे हिस्टॉरिकली RJ आहे. आणि J स्टँड फॉर द गॉड ऑफ ज्युपिटर, जो की ह्या मेडिसिन सोबत त्याला प्रोटेक्शन आणि त्याला हिलिंग देईल. चला, तर हे आहे तुमचं सुपरस्क्रिप्शन. आणि पेरेंट्स
आता आपण चाललो इन्स्क्रिप्शन कडे. इन्स्क्रिप्शन इट इज कन्सिडर्ड ॲज अ हार्ट ऑफ द प्रिस्क्रिप्शन. सो इट इज कन्सिडर्ड ॲज अ मेन पार्ट ऑफ प्रिस्क्रिप्शन. इन्स्क्रिप्शन इट इज कन्सिडर्ड ॲज अ मेन पार्ट ऑफ प्रिस्क्रिप्शन. कारण का, याच्यामध्ये मेन आता आपल्या मेडिसिन्स असतात. पहा मग आता इन्स्क्रिप्शन इज द मेन पार्ट ऑफ द प्रिस्क्रिप्शन. सो नेम ऑफ द ड्रग अँड द इन्ग्रेडियंट याच्यामध्ये आहेत. सो क्वांटिटी अँड द स्ट्रेंथ ऑफ द इच इन्ग्रेडियंट याच्यामध्ये आहे. किती क्वांटिटीचं कोणतं इन्ग्रेडियंट आहे ते याच्यामध्ये आहे. सो डोसेस फॉर्म कोणता ऍप्लिकेबल आहे. बरं आता तुम्हाला हे सगळं थोडंसं ओल्ड वाटत असेल, बट एज पर रिसेंट पण हेच आहे. पण ऍक्च्युली आता सध्या स्ट्रेंथ, डोस हे ऑलरेडी पॅकेजिंग मध्ये आहे. आपण कंपाऊंड तर नाही करत आहोत. नेम ऑफ द इन्ग्रेडियंट्स आर जनरली रिटन इन द इंग्लिश ऑल थ्रू यूज्ड कॉमन यूज्ड ॲब्रिव्हिएशन्स अँड द लॅटिन टर्म्स हे सध्या वापरले जाऊ शकतात. सो जनरली आपल्याकडे आउन्स असतो लॅटिन टर्म्स मध्ये याच्या क्वांटिटीसाठी. आउन्स असतो, ड्रॅकम असतो, फ्लूइड ड्रॅकम असतो, फ्लूइड आउन्स असतो. हे ऐकले तुम्ही. मिनिम पण असतं एक्सपिरियन्स. हे याच्या सिस्टम आहेत ज्यांचा वापर या ठिकाणी क्वांटिटी मेजरमेंटसाठी केला जातो. तर यामध्ये सध्या इंग्लिश आणि क्वांटिटी हे सो लॅटिन मध्ये पण दिल्या जाऊ शकतात. मग आता ह्या प्रिस्क्रिप्शन इन्स्क्रिप्शन मध्ये मेन कोण आहे, तर सगळ्यात आधी बेस आहे. मी तुम्हाला सांगितलं की हे जो फॉर्मॅट आहे हा फॉर्मॅट सो या वेनी बनवण्यात आलेला आहे की ड्रग हॅज टू बी फॉर्म्युलेट और ड्रग हॅज टू बी कंपाऊंडेड इनसाइड द फार्मसी. म्हणून हे असं आहे. अदरवाईज जर आता हे अपडेट झालं तर बेस ऍडज्युव्हंट वगैरे निघून जाईल, कारण का आपण तिथे ड्रग कंपाऊंडच नाही करतो. पण हे ओल्ड पॅटर्न नुसार आहे. बेस इज अ ऍक्टिव्ह मेडिकामेंट ज्याच्यामुळे या ठिकाणी सो डिझायर्ड थेरापेटिक इफेक्ट असतो. बेस हे ऍक्टिव्ह मेडिकामेंट आहे. सो जो आपला एपीआय असतो त्याला आपण इथं बेस म्हणलेला आहे. पॅरासिटामॉल इन अ टॅबलेट. सो जे पॅरासिटामॉल असतो हा एपीआय आहे टॅबलेट मधला, त्याला आपण बेस म्हणतो. ऍडज्युव्हंट याचा अर्थ काय की याच्यासोबतचे इन्ग्रेडियंट्स. याच्यासोबतचे इन्ग्रेडियंट्स इनहान्स द थेरापेटिक ऍक्शन ऑफ द मेडिसिन्स. सो इम्प्रूव्ह द स्टॅबिलिटी, पॅलेटेबिलिटी, अपीअरन्स, एक्सेप्टेबिलिटी. म्हणजे जे एक्सिपियंट्स असतात जसं की आपल्याकडे डायल्युएंट्स आहेत, जसं की आपल्याकडे प्रिझर्वेटिव्ह आहेत, जसं की आपल्याकडे अँटीऑक्सिडंट आहेत, जसं की आपल्याकडे फ्लेवरिंग एजंट्स आहेत, जसं की आपल्याकडे स्वीटनर्स आहेत. हे सगळे कोण असतात, तर हे सगळे ऍडज्युव्हंट असतात एस्पिरंट्स जे की याच्यासोबत दिले जातात टू इनहान्स द थेरापेटिक इफेक्ट ऑफ द बेस. यानंतरचा लास्ट पार्ट असतो तर तो असतो व्हेहिकल. व्हेहिकल हा फार्मसीमध्ये व्हेहिकल स्टँड फॉर द सॉल्व्हंट. इथं व्हेहिकलचा रिअल मिनिंग असतो सॉल्व्हंट. तर हे सॉल्व्हंट साठी आहे बघा. सो व्हेहिकल इज अन इनएक्टिव्ह सबस्टन्स यूज टू डिझॉल्व ऑर द डिस्पर्स द सॉलिड इन्ग्रेडियंट, फॅसिलिटी द ऍडमिनिस्ट्रेशन अँड इन्क्रीज द बल्क ऑर द व्हॉल्यूम ऑफ प्रिपरेशन. हे जनरली आपल्याकडे सॉल्व्हंट असतात. मग ह्या तिघांचं मिळून आपण काय बनवतो, फॉर्म्युलेशन, ज्याच्यामध्ये फर्स्ट बेस आहे, सेकंड ऍडज्युव्हंट आहेत म्हणजे इन्ग्रेडियंट आहे, आणि थर्ड वन सो ज्याच्यामध्ये डिझॉल्व करण्यासाठी व्हेहिकलचा वापर करतो आपण. हे असे सगळे कॉम्पोनंट्स एकत्र करून आपण हे फॉर्म्युलेशन बनवतो. व्हेहिकलमध्ये वॉटर आहे, सिरप किंवा एखादं सोल्युशन असेल एस्पिरंट्स. सो हे झालं तुमचा इन्स्क्रिप्शन. आता आपण चाललो त्याच्या नेक्स्ट टर्म कडे, आणि दिस इज कॉल्ड एज अ सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन हे आपल्याकडे दुसरी म्हणजे सोशल मीडियाला जर पाहिलं तर ते सबस्क्रिप्शन वेगळं आहे. सो सबस्क्रिप्शन कंटेन द प्रिस्क्रायबर इन्स्ट्रक्शन टू द फार्मासिस्ट. बघा, तर हे इन्स्ट्रक्शन असतात सो डॉक्टर कडून फार्मासिस्टसाठी. कशाच्या बद्दल हे इन्स्ट्रक्शन्स असतात सांगा. रिगार्डिंग टू द प्रिपरेशन, सो ड्रग प्रिपरेशन कसं करा आणि डिस्पेन्सिंग करा मेडिसिनची, त्याच्याबद्दलची इन्स्ट्रक्शन आरएमपी हा फार्मासिस्टला देतो. आरएमपी हे इन्स्ट्रक्शन फार्मासिस्टला देतो. देन फार्मासिस्ट हे इन्स्ट्रक्शन फॉलो करत ते मेडिसिन बनवतो आणि त्याच्याच अकॉर्डिंगली तो डिस्पेन्स करतो. चला, सो टाइप ऑफ डोसेस फॉर्म कोणता प्रिपेअर करायचा आहे याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन असते. क्वांटिटी अँड द नंबर ऑफ डोसेस किती प्रिस्क्राईब करायचे आहेत. स्पेशल इन्स्ट्रक्शन असतं रिगार्डिंग टू द डिस्पेन्सिंग अँड ऑल दिस थिंग्स. डिस्पेन्स 10 टॅब्लेट्स, प्रिपेअर सस्पेन्शन, डिस्पेन्स 100 ml सस्पेन्शन. हे आहे सबस्क्रिप्शन. यानंतर एस्पिरंट्स यापुढे आहे सिग्नेचर. आता परत एकदा आपल्याला असं वाटतं की सिग्नेचर मीन्स सिग्नेचर, पण असं नाही एस्पिरंट्स. डॉक्टर हॅज टू गिव्ह सम इन्स्ट्रक्शन टू द फार्मासिस्ट ॲज वेल ॲज डॉक्टर ऑल्सो हॅज टू गिव्ह द इन्स्ट्रक्शन टू द पेशंट. मग पहिल्यामध्ये सबस्क्रिप्शन मध्ये एनी इन्स्ट्रक्शन दिले कुणासाठी, सो फार्मासिस्टसाठी. मग आता जे डॉक्टर इन्स्ट्रक्शन देणार आहेत, सिग्नेचर कंटेन द डायरेक्शन इज गिव्हन टू द पेशंट रिगार्डिंग टू द यूज ऑफ मेडिसिन. सबस्क्रिप्शन मध्ये हे इन्स्ट्रक्शन होते टू द फार्मासिस्ट रिगार्डिंग टू द डिस्पेन्सिंग. आता हे आहेत सो हे इन्स्ट्रक्शन आहेत पेशंटसाठी की तुम्ही मेडिसिनचा यूज कसा करायचा आहे. मग कदाचित पेशंट सो हा एज्युकेटेड पण असू शकतो, पेशंट हा नॉन एज्युकेटेड पण असू शकतो. मग एस्पिरंट्स पेशंट हॅज टू बी फार्मासिस्ट हॅज टू बी एक्सप्लेन अबाउट दिस सिग्नेचर. आणि हे सिग्नेचर म्हणजे या ठिकाणी डायरेक्शन टू द पेशंट असतं, सबस्क्रिप्शन डायरेक्शन टू द फार्मासिस्ट असतं. मग याच्यामध्ये डोस, रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, फ्रिक्वेन्सी ऑफ द डोस,
टाइम ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन कधी घ्या, किती ड्युरेशनने घ्यायचं आहे, काही स्पेशल इन्स्ट्रक्शन्स असतील. फार्मासिस्ट ट्रान्सफर दिस इन्स्ट्रक्शन ऑन टू द लेबल ऑफ द कंटेनर. फार्मासिस्टने हे इन्स्ट्रक्शन रीड करा, लेबलवरती लिहून द्या आणि पेशंट त्याला फॉलो करेल. सो यामध्ये एक्झाम्पल आहे, टेक वन टॅबलेट ओरली ट्वाइस डेली आफ्टर द मील. म्हणजे एक टॅबलेट तुम्ही ओरली घ्या ट्वाइस डेली, म्हणजे 2 times इन अ डे आफ्टर द मील, म्हणजे जेवणानंतर. रिन्युअल इन्स्ट्रक्शनचा अर्थ काय असतो एस्पिरंट्स, की सो प्रिस्क्रायबर इंडिकेट वेदर द प्रिस्क्रिप्शन मे बी रिन्यूड ऑर द रिफिल्ड. जर समजा हे डबल लिहिलेलं असेल तर हे असं दिलं जातं. सो याचा बेनिफिट काय असतो, की अनऑथराइज्ड यूज ऑफ द मेडिसिन प्रिव्हेंट होतो, मिसयूज बंद होतो, ड्रग अब्यूज पण बंद होतो. पुन्हा कुणी नार्कोटिक आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेससाठी त्या प्रिस्क्रिप्शनचा यूज करत असेल तर ते स्टॉप होतं. कारण एकदा रिन्यू केलं की त्याच्यावरती स्टॅम्प दिला जातो की हे रिन्यूड प्रिस्क्रिप्शन आहे, म्हणजे वापस लगेच कोणी तेच प्रिस्क्रिप्शन घेऊन येऊन त्या टॅबलेट्सला घेणार नाही. ओके, चला मग आता लास्ट म्हणजे काय, की डॉक्टरची सिग्नेचर असते यावरती, डॉक्टरचं नेम, डॉक्टरचा ऍड्रेस आणि डॉक्टरचा प्रोफेशनल रजिस्ट्रेशन नंबर असतो. ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण हे ऑथेंटिफिकेशन करतो की डॉक्टर हा ऑथेंटिक आहे का, आयडेंटिफाय करतो प्रिस्क्रायबर की हा RMP आहे का. सो हेल्प द फार्मासिस्ट टू कॉन्टॅक्ट द प्रिस्क्रायबर. सो जर समजा फार्मासिस्टला काही असं वाटलं की डॉक्टरच्या देण्यामध्ये काही मिसमॅचिंग आहे, बिकॉज फार्मासिस्ट ओनली द पर्सन ज्याला हे ड्रग इंटरॅक्शन्स लक्षात येतील, फार्मास्युटिकल केमिकल इनकॉम्पॅटॅबिलिटीज, त्या केसमध्ये डॉक्टर हा त्यांना कॉन्टॅक्ट करेल की सर इफ यू हॅव गिवन दिस 2 doses विथ इच अदर, सो ॲट द सेम टाइम तर हे प्रॉब्लेम होऊ शकतो. जसे की सल्फोनामाइड नेव्हर बी गिवन विथ द प्रेग्नेंट वुमन. सो फार्मासिस्ट डॉक्टरला हे सांगू शकतो. त्याच्यासाठी डॉक्टरचा इथं कॉन्टॅक्ट असणं सध्या अनिवार्य आहे. आणि एस्पिरंट्स अशा पद्धतीने तुमचं हे पहिला पॉईंट इथं क्लिअर झाला. आता मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. सो जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याकडे बऱ्याच काही लॅटिन टर्म्स आहेत आणि एस्पिरंट्स मी ह्या लॅटिन टर्म्सला वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये डिवाइड केलेले आहेत अकॉर्डिंग टू द क्लासिफिकेशन म्हणू शकतो आपण, अकॉर्डिंग टू द डोसेस फॉर्म, अकॉर्डिंग टू द बॉडी, अकॉर्डिंग टू द मिक्सचर, अकॉर्डिंग टू द क्वांटिटी, असं मी यांना वेगवेगळं केलेलं आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला हे इझिली लक्षात जाईल. ओके, आणि हे ॲब्रिव्हिएशन्स इमिडिएटली तुम्ही कंप्लीट करून घ्या. टेक अ प्रिंट आउट ऑफ दिस PDF आणि एस्पिरंट्स सो या PDFच्या पाठीमागे लागा आणि हे जे काही लॅटिन टर्म्सच्या ॲब्रिव्हिएशन्स आहेत किंवा मिनिंग आहेत सो हे समजून घ्या. ठीक आहे, तर एस्पिरंट्स हे पहा. सो आय हॅव 3 important columns. First one for the Latin term, second one for the abbreviation and last one for the English meaning. आता काही जणांचं म्हणणं असं असेल की सर ॲब्रिव्हिएशन्स हे नेसेसरी आहेत का? हो, कारण काही वेळेला एक्झाम मध्ये ॲब्रिव्हिएशन्सच विचारले जातात and in that case you have to remember the things from the abbreviation. मग आता पहा या ठिकाणी सो ऑरिस्टिली हा फर्स्ट वन आहे, दिस इज ऑरिस्टिल, ॲब्रिव्हिएशन आहे. इयर ड्रॉप असतो हा. कॅप्सुला सो कॅप्सूल असतं. कॅटाप्लाझम अपॉल्टिस असतं. सो चरटा याला आपण चार्ट म्हणतो, याला आपण पावडर असं म्हणतो एस्पिरंट्स. सो कोलुटोरियम, येस कोलुट, याचा अर्थ माउथवॉश असतो. मग आता बघा जे गोष्टी खूप वेगळ्या आहेत, जसं की कॅप्सुला म्हणजे कॅप्सूल करायची काही गरज आहे का? अजिबात नाहीये. ज्या गोष्टी तुम्हाला मॅच होत आहे त्याच्या लॅटिन टर्म्स सोबत तर मला वाटतं की त्यांना फोकस नाही करायचा आहे. जे ऑड आहेत म्हणजे त्यांचं ॲब्रिव्हिएशन सोबत आणि लॅटिन टर्म सोबत कसलंही रिलेशन नाही सापडत आहे, हा तर तुम्हाला हे करावे लागेल, लक्षात ठेवा. मग आता सो आपल्याकडे इथं या ठिकाणी चर्टा आहे तर हे पावडर असतं. कोलुटोरियम हे कोल्यूट म्हणजे माउथवॉश असतो आणि एस्पिरंट कोलिरियम हे बघा, ह्या दोघांच्या मध्ये किती छोटासा डिफरन्स आहे. सो कोलिरियम म्हणजे काय, हा आय वॉश असतो. सो हे पहा, क्रीमर ही क्रीम असते, हॉस्टस म्हणजे ड्रॉट असतो, लक्षात ठेवा. किंवा इन्सफिल टिओ तर हे एक इन्सफिलेशन असतं. हे एक असं डोसेस फॉर्म आहे एस्पिरंट्स जो आपण नेझल रूट थ्रू या ठिकाणी घेत असतो. लिनिमेंटम आहे जे लिनिमेंट आहे. सो लिकर म्हणजे सोल्युशन किंवा लिक्विड आहे. सो मिस्ट म्हणजे मिक्सचर आहे. सो नेरेस्टेली लक्षात घ्या एस्पिरंट्स, तर हे आपला नेझल ड्रॉप आहे. पुढे येतोय मी नेबुला, हे स्प्रे आहे. पेस्ट आहे. पल्विस म्हणजे पावडर आहे. यानंतर पहा टेबिला म्हणजे टॅबलेट आहे आणि सो अनजेंटम म्हणजे ऑइंटमेंट आहे. तर एस्पिरंट्स यामध्ये जे तुम्हाला असं वाटतं की हे ऑड आहे तर ऑड शुड बी रिमेंबर, जे की त्याच्या नावासोबत असोसिएटेड नाही तर ते ऑड आहे आणि ते तुम्हाला सो करावं लागेल. यानंतर बघा आता नेक्स्ट काही लॅटिन टर्म्स आहेत आणि या लॅटिन टर्म्स कशाशा रिलेटेड आहे सांगा. या लॅटिन टर्म्स रिलेटेड आहे टू द डिस्पेन्सिंग सोबतच्या ह्या रिलेटेड लॅटिन टर्म्स आहेत एस्पिरंट्स. तर हे पहा, सो डायरेक्शन रिगार्डिंग टू द प्रिपरेशन अँड द ऍडमिनिस्ट्रेशन, प्रिपरेशन अँड ऍडमिनिस्ट्रेशनच्या रिगार्डिंग
हे आहे डिस्पेन्सिंग नाही प्रिपरेशनच्या. सो ॲडेंडस म्हणजे काय? ॲडेंडस याचा मिनिंग असतो टू बी ॲडेड. सो वाईल डिस्पेन्सिंग आपण म्हणतो ना ॲडेंडस 10 mg ऑफ दिस, म्हणजे हे ऍड करा, दॅट इज व्हॉट ॲडेंडस. यानंतर बघा ऍप्लिकेंडस म्हणजे टू बी अप्लाय. सो कॅपेंडस टू बी टेकन. सो कॅपेंडस म्हणजे तुम्ही घ्या, डेंडस म्हणजे टू बी गिवन, अँड डेग्लुटिंडस म्हणजे काय? टू बी सॉल्व. बघा हे असं वाटतं आपल्याला की हे सो साधा साधा सिंपल पार्ट आहे, पण जसं तुम्ही याची सवय लावताय स्टुडंट्स, सो तसं हे तुम्हाला अजून जास्त सिंपल होत जातो. आणि छोटे छोटे पॉइंट्स असतात, एक्झाम मध्ये येतात. एमपीएससी मध्ये, युपीएससी मध्ये तुम्हाला सांगतो 2015चा एक युपीएससी पेपर होता, त्याच्यामध्ये जवळजवळ 16 क्वेश्चन्स हे लॅटिन टर्म्सचे आहेत. हे नाही, सो इट इज नॉट फॉर द सीडीएसयू, एक जनरल युपीएससी पेपर. म्हणजे एवढे क्वेश्चन्स हे फार्मसी बॅकग्राऊंड मधून या लॅटिन टर्म्स वरून असतात. सो डेग्लुटिंडस म्हणजे टू बी सॉल्ड, राईट. इन्फ्रिकॅन्डस म्हणजे काय? टू बी रब, राईट, टू बी रब. मिसेंडस म्हणजे टू बी मिक्स्ड. सिग्ना म्हणजे लेबल, राईट, सिग्ना म्हणजे लेबल और राईट डायरेक्शन. सो सुमेंडस म्हणजे टू बी टेकन. बघा सुमेंडस आणि अजून एक होतं इथं कॅपेंडस, हे दोन होते टू बी टेकन, आणि युटेंडस म्हणजे टू बी यूज. हे आहेत रिलेशन टू द प्रिपरेशन अँड द येस. यामध्ये प्रिपरेशन आणि याचं रिलेशन अजून कशासोबत होतं सांगा? हा, ऍडमिनिस्ट्रेशनच्या सोबत होतं. हे रिलेशनचे जेवढे काही होते ते सगळे लॅटिन टर्म्स तुम्हाला मी क्लिअर केले. आता जे पुढचे लॅटिन टर्म्स आहेत बघा, सो फ्रिक्वेन्सी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशनचे आहेत. मग आता हे तर खूप कॉमन असतात बघा स्टुडंट्स. सिमल इन डाय, दॅट इज वाय SID, डॉक्टर वेन विल सी SID, याचा अर्थ असतो स्टुडंट्स की हे टॅबलेट, हा कॅप्सूल, हे पावडर किंवा हे क्रीम, व्हॉट एव्हर इट मे बी, वन्स इन अ डे, एकदाच, दिवसामध्ये एकदा, दॅट इज व्हॉट सिमल इन डाय. BID म्हणजे काय? बिस इन डाय म्हणजे ट्वाइस इन अ डे, 2 times इन अ डे. देन एस्पेरंट टर इन डाय म्हणजे काय? 3 times इन अ डे. क्वार्टर इन डाय 4 times इन अ डे. सिक्सेस इन अ डाय 6 times इन अ डे. आता महत्वाचं आहे ओमनी होरा. तर होराचा मिनिंग असतं आर्स, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट एखादी एव्हरी आवर जर तुम्हाला घ्यायची असेल, आफ्टर एव्हरी आवर तुम्हाला ते घ्यायची असेल, तर दॅट इज रिलेटेड टू द ओमनी होरा. ओमनी होरा म्हणजे काय? प्रत्येक तासाला घ्या. सो ओमनी कॉर्टा होरा, कॉर्टा म्हणजे 4, सो ओमनी कॉर्टा होरा म्हणजे प्रत्येक 4 तासाला घ्या. सो सिंगुलिस होरिस, सिंगुलिस म्हणजे परत एक, सिंगल म्हणजे एक, होरिस म्हणजे 1 तास, एव्हरी आवरला घ्या. ओमनी होरा आणि हे एकच आहे. अल्टरनेस होरिस म्हणजे काय? प्रत्येक 2 तासाला घ्या. अल्टरनेटिव्ह म्हणजे 1 तास मध्ये गॅप द्या. सो टर्टिया होरा म्हणजे 3 तासाला घ्या. कॉर्टा होरा म्हणजे पुन्हा एकदा 4 तासाला घ्या. तर हे झाले सगळे. सो या ठिकाणी रिलेशन टू द टाइम. येस, आता जे माझ्याकडे पुढच्या लॅटिन टर्म्स आहेत स्टुडंट्स, हे आहेत रिलेशन टू द, येस, हे पहा, रिलेशन टू द टाइम ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. हे कोणत्या होत्या सांगा? रिलेशन टू द फ्रिक्वेन्सी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. मग आता सो कधी घ्यायच्यात हे महत्वाचं आहे. याच्या आधी काय होतं? किती घ्यायच्यात. फ्रिक्वेन्सीचा अर्थ असा असतो किती घ्यायच्यात, आणि टाइमचा अर्थ असा असतो की हे कधी घ्यायच्यात. ह्या दोघांच्या मधला फरक समजतो. हा, मग आता बघा, सो यामध्ये प्राईम मानी, सो प्रायमो मानी म्हणजे काय असतो? प्रायमो या शब्दाचा अर्थ असा असतो अर्ली, आणि मानीचा अर्थ असा असतो मॉर्निंग, सकाळी सकाळी, अर्ली इन द मॉर्निंग. तुम्ही हे घ्या. मानी इन द सेन्स मॉर्निंग. ओमनी मानी म्हणजे काय? एव्हरी मॉर्निंग. ओमनी ह्या शब्दाचा अर्थ इथं लॅटिन टर्म मध्ये प्रत्येक तास आहे. सो प्रत्येक आहे, नॉट तास. प्रत्येक म्हणजे ओमनी आणि मानी म्हणजे मॉर्निंग. नोक्टे म्हणजे नाईट, ओमनी म्हणजे प्रत्येक, सो एव्हरी नाईट घ्या. इंटर नोक्टे म्हणजे ड्युरिंग नाईट घ्या. इंटर म्हणजे ड्युरिंग नाईट घ्या. नोक्टे म्हणजे फक्त नाईटला घ्या. नोक्टे ऍट मानी, सो सकाळी पण घ्या आणि संध्याकाळी पण घ्या. सो मॉर्निंगला पण घ्या, नाईटला पण घ्या. नोक्टे माने क्यू, त्याचं बी मिनिंग तेच आहे. आणि एस्पिरंट्स इथं बघा, तुम्हाला माहित असू द्या, याच्या आधी असाच एक वर्ड आला होता आपल्याला. कोणता आला होता माहितीये का? वरती तुम्हाला दाखवतो. तर एस्पिरंट्स याच्यावरती एक वर्ड तुम्हाला दिला होता. हा, तर हे होता तुमचा सो अनजेंटम, म्हणजे हे ऑइंटमेंट होता. आणि इथं जे जेंटॅक्युलम नावाचा वर्ड आलेला आहे बघा एस्पिरंट्स, तर जेंटॅक्युलमचा मिनिंग असतो ब्रेकफास्ट. सो पोस्ट जेंटॅक्युलम असं जर आलं ना, तर तुम्हाला ह्याचं मिनिंग असतं की यू हॅव टू टेक दिस टॅबलेट आफ्टर द ब्रेकफास्ट. ओके, तर एस्पिरंट जेंटॅक्युलम याचा मिनिंग असतो ब्रेकफास्ट. मग तुम्ही इथं असं काय करू शकता जे हे सगळे वर्ड्स तुम्हाला जास्त सुटेबल होतील सांगा? तर मग तुम्ही बिईंग अ फार्मासिस्ट तुम्ही तुमचा ब्रेकफास्टला जेंटॅक्युलम बना. येस, म्हणजे काय होईल की तुम्हाला त्याची सवय होईल. ओमनी होरा
एव्हरी क्वार्टर होरा, ओमनी होरीस, हे तुम्ही वापरा. जेवढे वर्ड्स तुम्ही वापरणार तेवढं तुम्हाला हे लक्षात राहणार. येस ऑर नो? आता बघा रिलेशन टू द मील्स आहेत, म्हणजे जेवण्याच्या आधी जेवण्याच्या नंतर. हे बघा अँटीसिबोस याचा अर्थ एसी म्हणजे मील्सच्या बिफोर, पोस्ट सिबोस म्हणजे आफ्टर द मील्स, आणि ऍजपर्यंत इंटरसिबोस याचा अर्थ असतो बिटवीन द मील्स. आणि आता तुम्हाला माहित असलेल्या काही स्पेशल डायरेक्शन्स असतात. मी तुम्हाला सांगितलं होतं बघा. सो डॉक्टर हॅज रिटन, इफ द डॉक्टर हॅज रिटन SOS, दॅट इज अ स्पेशल डायरेक्शन. सो डॉक्टर हॅज रिटन द टोलरी, सो टू सी अर्जंटी इथे एक असतं बघा. सो हा टूस आणि अर्ज असं जर लिहिलं तर काय असतं? हा, तर हे स्पेशल डायरेक्शन्स असतात. आणि हे स्पेशल डायरेक्शन आपल्या एक्झामसाठी खूप जास्त फेमस आहे. फार्मसी मधल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी याचं वेटेज खूप जास्त आहे. मग आता बघा, डोलरी अर्जंटीचा अर्थ असा असतो की डॉक्टर लिहितो डोल अर्ज. याचा अर्थ असा असतो की डॉक्टर ज्याला पेन किलर देत असतो ना, त्याला डॉक्टर तिथं डोल अर्ज करत असतो. याचा अर्थ आहे की तुम्ही हे टॅबलेट किंवा तुम्ही हे कॅप्सूल किंवा तुम्ही हे सस्पेन्शन घ्या वेन द पेन इज सिव्हिअर. अलग लक्षात? सो डॉक्टरने जर तिथं डोल अर्ज लिहिलं तर त्याचा अर्थ असं असतं की हे तेव्हाच घ्या जेव्हा पेन हे सिव्हिअर आहे. सो लेंटे जर दिलं तर स्लोली घ्या. सो मोर डिक्टो लिहिलं तर डायरेक्टेड असतं. आणि ऍजपर्यंत साय ऑपस साईट, मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही हे तेव्हाच घ्या वेन इट इज नेसेसरी. जर तुम्हाला वाटलं की मला ऍसिडिटी झाली, देन यू हॅव टू टेक अँटासिड, दॅट इज SOS, वेन इट इज नेसेसरी, तेव्हाच तुम्ही हे घ्या. स्टॅटिन म्हणजे काय असतं? स्टॅटिनचा अर्थ असा असतो इमिडिएटली, राईट? स्टॅटिनचा अर्थ असा असतो इमिडिएटली. आणि हे मात्र तुम्हाला माहिती आहे टूस अर्ज हे जे आहे हे स्पेशल असतं कफ सिरप देत असताना. तुम्हाला माहिती आहे का आपल्याकडे कोडिन फॉस्फेटच्या कफ सिरप असतात. डॉक्टर तिथं हे लिहित असतो टूस अर्ज. याचा अर्थ असा असतो की ज्या वेळेला, राईट, वेन द कफ इज ट्रबलसम, तेव्हाच तुम्ही घ्या. व्हॉट इज दिस ट्रबलसम? समजा तुम्ही एखादा पेशंट हा सफर करतोय कफ पासून आणि तो बोलू नाही शकत. वेन एव्हर ही विल ट्राय टू स्पीक, तर त्याच्यामध्ये त्याला खोकला लागतोय. याचा अर्थ काय की कफ इज ट्रबलसम. तर त्या केसमध्ये तुम्ही ही कफ सिरप घ्या. मग डॉक्टरने तिथं जर टूस अर्ज लिहिलं तर याचा अर्थ असा असतो येस यू हॅव टू टेक दिस कफ सिरप वेन द कफ इज अ ट्रबलसम. कळालंय का सगळ्यांना? हे लॅटिन टर्म्स समजताय का? येस और नो? हे लॅटिन टर्म्सची मजाच वेगळी आहे, पण एकदा क्लिअर झाले पाहिजेत. मग आता आपल्याकडे काही लॅटिन टर्म्स हे क्वांटिटी रिलेटेड पण आहेत. येस, तर एस्पेरन्स काही लॅटिन टर्म्स हे क्वांटिटी रिलेटेड पण आहेत. क्वांटिटी बेस्ड काही लॅटिन टर्म्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. मग आता बघा, जर मी असं म्हणत असेल सो कॉक्लेरी एम्प्लम, येस, किंवा मी याला असं म्हणत असेल कॉक्लेअर मॅग्नम, तर एस्पेरन्स याचा मिनिंग असतो 1 टेबल स्पूनफुल. तुम्हाला माहित असल्या 1 टेबल स्पूनफुल, 1 डेझर्ट स्पूनफुल आणि 1 टी स्पूनफुल असे आपल्याकडे 3 स्पूनफुल असतात. जर तुम्ही टेबल स्पूनफुल म्हणत असाल तर अराउंड हे 15 ml असतं. डेझर्ट स्पूनफुल म्हणत असाल तर अराउंड हे 8 ml असतं. आणि 1 टी स्पूनफुल म्हणत असाल तर हे अराउंड 4 ml असतं. बघा, मी इथं खाली तुमच्याकडे काही लॅटिन टर्म्सचे काय दिलेले आहेत सो लक्षात घ्या. मी इथं व्हॉल्युम्स पण दिलेले आहेत. इथं आहे का? हा, 1 टेबल, करेक्ट. सो दॅट इज अराउंड 15 ml. 1 डेझर्ट म्हणजे दोघांच्या मधला असतो 10 ml आहे. आणि 1 टी स्पूनफुल, सॉरी एस्पेरन्स, हे 10 नाही, हे 8 ml असेल. एकदा क्रॉस व्हेरीफाय करेल. आणि 1 टी स्पूनफुल हे 4 ml आहे. ओके, तरी एकदा क्रॉस करून मी तुम्हाला सांगेन. तर एस्पेरन्स हे 1 डेझर्ट, 1 टेबल आणि 1 टी याच्या बेसिसवर आपल्याकडे याचे काय असतात? लॅटिन टर्म्स असतात, करेक्ट. तर हे 8 ml आणि हे 4 ml बघू आपण. चला मग आता वरती या, पुढे या. सो आपल्याकडे हे जे दिलेले आहेत एस्पेरन्स, तर हे वर्ड आपण रिलेशन टू द क्वांटिटीज पाहत आहोत. कॉक्लेअर एम्प्लम किंवा कॉक्लेअर मॅग्नम म्हणजे 1 टेबल स्पूनफुल म्हणजे 15 ml. कॉक्लेअर मीडियम म्हणजे 1 डेझर्ट, तुम्हाला मीडियम म्हणजे 8 ml. आणि एस्पेरन्स कॉक्लेअर मिनिमम आपल्याकडे किती आहे? 4 ml. एम्प्लम किंवा मॅग्नम म्हणले की 15 ml. सो मीडियम म्हणले की 8 ml. आणि एस्पेरन्स मिनिमम, कॉक्लेअर मिनिमम म्हणले की 4 ml. सो अशा प्रकारची ही क्वांटिटी झाली. काही कॉम्बिनेशन किंवा ऍडिशन साठीचे या ठिकाणी लॅटिन टर्म्स असतात बघा. जर कम लिहिलं तर त्याचा मिनिंग असतो विथ. लॅटिन टर्म मध्ये कम स्टँड फॉर विथ. समजा मी असं लिहिलं सो फियाट मिक्सचर, सो लिहिलं मी असं फियाट मिक्सचर कम येस विथ सस्पेन्शन. लक्षात घ्या, एखादं मिक्सचर बनवा, ह्याच्यासोबत तुम्ही याला सस्पेन्शन मध्ये कन्वर्ट करा. याचा अर्थ काय की एखादं मिक्सचर तुम्ही बनवत आहे, तिथं जर तुम्हाला कम हा वर्ड आला
तर त्याचं मिनिंग असतं विथ, म्हणजे ह्याला पण ऍड करा, मिक्सअप करा. सो कम डुप्लो म्हणजे काय की तुम्ही याची डबल क्वांटिटी घ्या, हा, विथ ट्वाइस ॲज मच. कम डुप्लो म्हणजे काय, कम डुप्लो विथ दिस, म्हणजे हे एक प्रोपोर्शन मध्ये घेतलं तर हे 2 प्रोपोर्शन मध्ये घ्या, दॅट इज कम डुप्लो. सो कम पार्टे इक्वली याचा अर्थ असा असतो विथ इक्वल क्वांटिटी, ते तेवढंच हे तेवढंच घ्या. सो कम टॅन्टो म्हणजे काय, ॲज विथ ॲज मच, विथ ॲज मचचा अर्थ असा असतो की जेवढं लागतं तेवढं घ्या, करेक्ट. सो दॅट इज कम ॲज मच. ॲनाचा अर्थ असा असतो ऑफ इच, हे एवढं एवढं इक्वल क्वांटिटी इच घ्या. हे झालं तुमचं एक्सपिरियन्स. सो इथपर्यंत आपण पाहिलं लिक्विड आणि कंटेनर्स जे असतात बघा, तर यामध्ये सायथस एम्प्लस म्हणजे 1 टमरल फुल असतं. आता हे टमरल वाईन हे माहिती आहे तुम्हाला, टमरल काय असतं, टमरलचा अर्थ असा असतो सर, वाईनचा अर्थ या ठिकाणी 1 टी कप हा 120 ml असतो. टमरल हा 260 च्या आसपास असतो, इथं दिले बघा मी खाली. सो आपल्या या व्हॉल्युम्स मध्ये आहे 1 टेबल 1 टी, हे बघा वाईन 60, टी कप 120 तुम्हाला मी सांगितलं होतं, आणि टमरल हा 240 असतो, नॉट 260. 240 दॅट इज द टमरल, अँड टी कप म्हणजे जो कप असतो आपला 120, वाईन 60, राईट. सो वाईन हा 60 आहे. यामध्ये आपण हे सगळे पॉइंट्स इथं क्लिअर केलेले एक्सपिरियन्स. आता बघा, सो सायथस एम्प्लस म्हणजे 1 टमरल किंवा टम्बलर फुल, सायथस वायनोसस म्हणजे वाईनवाला म्हणजे 60 ml, एक्स ॲक्वा म्हणजे विथ वॉटर, आणि एक्स लॅक्टे म्हणजे विथ मिल्क. काही ड्रग वॉटर सोबत घेत असतील तर विथ ॲक्वा, एक्स मिल्क म्हणजे मिल्क सोबत घ्या. यानंतर बघा, काही बॉडीचे पार्ट सध्या लॅटिन टर्म मध्ये आहेत. हे कधी लागतात, ज्यावेळेला तुम्ही ऍप्लिकेशन क्रीम वगैरे लावता त्यावेळेला याचा यूज होतो. ऑरिस डेक्स्ट्रा, ऑरिस डेक्स्ट्रा, ऑरिस म्हणजे काय इयर, डेक्स्ट्रा म्हणजे राईट इयर, ऑरिस सिनिस्ट्रा लेफ्ट इयर. सो ब्रॅकियम म्हणजे आर्म, सो ब्रॅकियम म्हणजे आर्म, अँड जुगलम, हे बघा जुगलम हा थ्रोट असतो. ब्रॅकियम म्हणजे आर्म, जुगलम म्हणजे हा थ्रोट असतो. नेसस म्हणजे नोज, ऑक्युलस डेक्स्टर म्हणजे राईट आय, अँड ऑक्युलस सिनिस्टर म्हणजे लेफ्ट आय, ओरिस म्हणजे माउस, आणि स्टर्नम म्हणजे हे वाला, तेच ते आपलं चेस्ट. चेस्टला स्टर्नम का म्हणायचं, कारण इथं आपला स्टर्नम बोन असतो. सगळ्याला माहितीये की हा वर्टेबल कॉलम आणि हा स्टर्नम बोन, ह्या दोघांच्या मध्ये आपल्या रिप्स असतात. येस, माहितीये का सगळ्यांना, हा. तर एस्पेरंट 1 2 3 4 5 6 7 2 रिप्स असतात, 8 9 10 फॉल्स रिप, आणि 11 12 फ्लोटिंग रिप्स. अशा आपल्याकडे इकडे 12 इकडे 12 असतात का नाही. हा, दिस इज द केज जो आपल्या या पुढच्या डेलिकेट ऑर्गन्सला प्रोटेक्शन देत असतो. याला आपण स्टर्नम असं म्हणतो. काही जनरल प्रिस्क्रिप्शन टर्म पण आहेत. ऍड म्हणजे 2 किंवा अप टू, अँटे म्हणजे बिफोर, ॲक्वा म्हणजे वॉटर, सिबोस म्हणजे फूड, फियाट मी मगाच वर्ड यूज केला बघा, फियाट म्हणजे टू बी मेड, बनवा. फियाट मिक्सचर असं ऐकलं का तुम्ही लॅबमध्ये कधी म्हणताना, फियाट मिक्सचर. येस, तर फियाटचा अर्थ असा असतो टू मेड और टू प्रिपेअर. सो गुट्टा और गुट्टी, सो दिस इज कॉल्ड ड्रॉप, राईट. सो हे ड्रॉप असतं. मिठ्ठेचा अर्थ असा असतो सेंड, मिठ्ठे म्हणजे सेंड, पाठवले. सेंड हे कुठं वापरलं जातं माहितीये का, ज्या वेळेला तुम्ही एखादं फॉर्म्युलेशन बनवता आणि ते तिथून कंटेनर मध्ये पास करता, दॅट इज कॉल्ड मिठ्ठे, म्हणजे सेंड केलं तुम्ही ते फॉर्म्युलेशन टू द कंटेनर. क्वांटिटी सफिशियंट हे माहिती आहे तुम्हाला, क्वांटिटी सफिशियंट. रेसिप म्हणजे आरएक्सचा अर्थ असतो टेक, सेमी म्हणजे हाफ, सॉल्व म्हणजे डिझॉल्व, आणि एस्परंट टेलिस किंवा टालिस हे सच किंवा सच अ काइंड, हा काही वापरण्यात आलेला नाही. हे झाले तुमचे काय आहेत सांगा, हे जनरल प्रिस्क्रिप्शनच्या काही टर्म्स आहेत. आणि लास्ट वाली काही या ठिकाणी मेजरमेंट्स आहेत एस्पिरंट्स मॅट्रिक सिस्टम मधल्या. एक ड्रॉप जो असतो तो 0.06 ml असतो, याला आपण 1 मिली पण म्हणतो. हे पहा, इम्पिरियल सिस्टम आहे, ही मेट्रिक सिस्टम आहे. 1 टीस्पूनफुल हा 4 ml असतो बरं का, 4 ml नॉट 5 ml, 4 ml. याला आपण इम्पिरियल सिस्टम मध्ये 1 फ्लूइड ड्रॅकम असं म्हणतो. 1 फ्लूइड ड्रॅकम दॅट इज 1 टीस्पूनफुल, करेक्ट. सो बघा, 1 टीस्पूनफुल 1 फ्लूइड ड्रॅकम हे इक्वल आहे. 1 डेझर्ट हा 8 ml असतो, आणि त्याचे 2 फ्लूइड ड्रॅकम झाले की तो बी 8 ml होतो. 1 फ्लूइड ड्रॅकम हा 4 ml असतो. 1 + 1 8 ml, 8 ml म्हणजे 2 फ्लूइड ड्रॅकम. आता बघा, 1 टेबल म्हणजे काय स्परेन्स 15 ml. मग आता इथं तुम्ही म्हणाल की सर हे तर 16 झाले, 4 + 4 + 4 + 4 है ना, 4 + 4 + 4 + 4. पण एस्परन्स हे राऊंड फिगर मध्ये 15 असतं. 1 टेबल स्पूनफुल इज इक्वल टू द 4 फ्लूइड ड्रॅकम. 4 फ्लूइड ड्रॅकम म्हणजे 16 ml व्हायला पाहिजे, पण अप्रॉक्सिमेटली इट इज कन्सिडर्ड ॲज अ 16 व्हायला पाहिजे.
1 टेबलस्पून 1 टेबल म्हणजे किती असेल, सॉरी 2 टेबल, नॉट 1 टेबल. 1 टेबल हा 15 ml चा होता. आता 2 टेबल म्हणले की तो 30 ml चा, कारण एकाचे 15, येस फर्स्ट 15 देन सेकंड अगेन 15, किती झालं 30 ml. 30 ml म्हणजे काय, सो 2 टेबलस्पून. पण एस्परंट याच्यासाठी एक स्पेशल वर्ड आहे बरं का इम्पिरियल मध्ये, आणि हा एक्झामला आलेला पण आहे. याला म्हणायचं 1 फ्लुइड आउन्स. येस, दिस इज फ्लुइड आउन्स. हे तुम्ही ऐकलं असेल, फार्मसीमध्ये हे ऐकायला मिळतं आपल्याला, फ्लुइड आउन्स. फ्लुइड आउन्स म्हणजे एक फ्लुइड आउन्स हा 30 ml चा असतो. 30 ml इज इक्वल टू 2 टेबलस्पून. करेक्ट. सो एस्परंट्स हे इझिली लक्षात राहू शकतं. हो, मग आता मला सांगा एस्परंट वाईन ग्लास म्हणजे किती फ्लुइड आउन्स, 2. कारण का एका फ्लुइड मध्ये 30 आहेत, वाईन ग्लास मध्ये 60 आहेत. मग आता मला सांगा 1 टी कप म्हणजे काय, 120 ml. मग किती फ्लुइड आउन्स, 4. आणि एस्पर 1 टर्मिनल मध्ये 8 फ्लुइड आउन्स असतात. एकामध्ये 30 आहेत, 30 into 8 अगेन, सो यू आर गेटिंग 240. करेक्ट, येस और नो. हे झाले तुमचे या ठिकाणी हे सगळेचे सगळे पॉइंट्स एस्परंट्स. सो या ठिकाणी अशा पद्धतीने तुमचा हा लॅटिन टर्मचा जो पोर्शन होता तर तो इथं एंड झालेला आहे. सो याच्यामध्ये 1 क्वार्ट आणि 1 पिंट असं टाकून देतो तुम्हाला. 1 क्वार्ट इज अराउंड 500 समथिंग असतो. 1 क्वार्ट अँड 1 पिंट, ते 1-2 राहिले, देतो तुम्हाला ऍड करून. तर एस्परंट्स मला सांगा, प्रिस्क्रिप्शन या बीट मध्ये जेवढे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स होते तर ते या लेक्चरमध्ये क्लिअर झालेले आहेत. सो तुम्हाला या लेक्चरची क्लॅरिटी पूर्ण येस अप्रॉक्सिमेटली असणं खूप अनिवार्य आहे. आणि हा प्रिस्क्रिप्शन बीट इथं एंड होतोय. नेक्स्ट डे याच्यातील आपला नेक्स्ट पोर्शन आहे, अँड दॅट इज व्हॉट द फोसोलॉजी. तो तुमचा नेक्स्ट लेक्चरमध्ये मी कव्हर अप करेल. फोसोलॉजी रिलेटेड टू द डोस कॅल्क्युलेशन्स आणि एस्परंट्स डिस्पेन्सिंग फार्मसी मधील हा पॉइंट आहे. चला, तर मला सांगा एस्परंट्स, आजच्या लेक्चरमध्ये पूर्णपणे क्लॅरिटी आहे का? येस इज द ऑल पॉइंट हे तुमचे पूर्णपणे क्लिअर आहेत का? इफ इट इज येस, तर एस्परंट्स थँक यू सो मच फॉर द टुडे सेशन. थँक यू सो मच.